नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत एक ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत तानाजीराव जगताप यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. आभार आहे आपलं. आपण आपली एक तुमची प्रदीर्घ मुलाखत टाईप आपण संभाषण करणार आहोत. आपला साहित्य क्षेत्रातला सुरुवात आपली कशी झाली त्याबद्दल मला सांगा. मी मुंबईला होतो आणि 82 साली मी 6वीला मुंबई महापालिकेच्या शाळेत होतो. आणि खरं तर मी पहिलीपासून 4थीपासून साखरवाडीला माझा रुपनगर वस्तीवर जन्म झाला आणि मी पहिल्या नंबरचा विद्यार्थी असायचो. पैकीच्या पैकी मार्क्स मला मिळायचे. 5वी नंतर मी 6वीला मुंबईला गेलो. 6वी सर्वोदय विद्यालयामध्ये होतो आणि 6वीला मी महापालिकेच्या शाळेत होतो आणि सर्वोदय विद्यालय गुजराती शाळेमध्ये मी मराठी शाळेत होतो. त्या ठिकाणी मला मार्क्स खूप मिळायचे. त्यामुळे मला कविता, कथा, कादंबऱ्या, विज्ञान, गणित हे सगळे विषय आवडायचे. माझी वाटचाल IAS होणार आहे का इंजिनियर होणार आहे असं मला काही माहीत नव्हतं, पण आपलं इंजिनियर व्हावं असं वाटायचं नोकरीसाठी. आणि म्हणून मी खूप दिवाळीमध्ये उन्हाळ्यामध्ये खूप पुस्तके वाचायचो. त्यामध्ये कविता असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, बाबासाहेब आंबेडकरांची चरित्र असतील, त्यांचं वादळाचे वंशज पुस्तक यांनी जे गंगाधर पानतावनी लिहिलं ते मी वाचलं. बाबासाहेब आंबेडकरांची चरित्र वाचली आणि संपूर्ण शिवचरित्राचा अभ्यास आणि मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर यांचंही चरित्र वाचलं. देशातला सर्व इतिहास आणि सर्व इतिहासाच्या टप्प्याटप्प्यानं मी अभ्यास करत गेलो. कविता, कथा, कादंबरी, मराठीमधलं साहित्य वाचत वाचत मी इतिहासाची खूप मला आवड असल्यामुळं मी इतिहासाचा एका बाजूला साहित्याचा आणि इतिहासाचा अभ्यास लहानपणापासून करत होतो. आपण जाऊया तिकडं. मला सांगा, तुमचं सुरुवात, तुमचं लहानपण असेल किंवा तुमचं जन्मगाव असेल, काय तुमची पार्श्वभूमी सांगा. सुरुवात. माझा जन्म खरं तर साखरवाडी परिसरामध्ये रुपनगर वस्तीवरती झालेला आहे. वर वारुगडला दुष्काळ पडायचे, त्यामुळे चुलते मलते खाली ऊस तोडायला यायचे. माझे वडील तर काय क्रांतिकारकच होते आणि ते बंडखोर होते. त्यामुळं वडीलला सोडून मला वडिलांनी आजीकडे ठेवलं आणि तिथं सांगितलं, बाळा तुला शाळा शिकायची आहे, ते वारुगड आणि इकडं तिकडं फिरायचं नाही, तू शाळेत जायचं. मला वडिलांनी सांगितलं ना, आजी माझे अन्न पाणी मला द्यायची वडिलांची आहे गंगूबाई, तिनं माझं पालनपोषण 4थीपर्यंत केलं. आणि त्या अगोदर मी 6-7 वर्षाचा होईपर्यंत आईवडिलांनी मला वारुगडला, धरमपुरी, आजोळाला सांभाळलं मला चांगलं. आणि मला शाळेची फार मोठी गोडी वाटू लागली. त्या ठिकाणी माझे गायकवाड गुरुजी आणि नवाब गुरुजी मला शिकवायला होते, ज्यांनी मला अक्षरं शिकवले. ते नवाब गुरुजी होते साखरवाडीचे. आणि मी शाळेत खूप हुशार होतो. पैकीच्या पैकी मार्क मला 1ली ते 4थीपर्यंत मिळायची. 5वीला तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला? माझा शैक्षणिक प्रवास हा मी संपूर्ण पुढे मुंबईला शालेय शिक्षण गेलो, मॅट्रिकला झालो. 6वीला मुंबईला गेला? हो, 6वीला. आणि तिथल्या मी नंतर महापालिकेत शाळेत होतो, नंतर सर्व विद्यालयात होतो. माझे भाऊ होते, दोघे पेट्रोल पंपावर काम करायचे आणि ते चांगलं काम करायचे. माझे आजोबा बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये आजोबांचे थोरले बा मुंबईला बर्माशीलला कामाला होते, ते वळणीला होते. बाबासाहेबांचा तो बालेकिल्ला होता, त्यामुळे आम्ही लहानपणापासून तिथं जायचो. तिथल्या जयंत्या, तिथली पुस्तकं, ग्रंथालय हे सगळं पाहायचो. त्यामुळे माझ्या बालमनावरती 4थीला जेवण देखील 80 साली माझ्या बालमनावरती बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा फार मोठा परिणाम त्या ठिकाणी झालेला होता. त्यामध्ये तिथल्या जयंत्या असतील, तिथले नेते असतील, तिथलं शिस्तबद्ध वातावरण असेल, तिथले विहार असतील, तिथली माणसं असतील, तिथल्या चाळीमधली जयंती असेल आणि त्या ठिकाणी सर्व दिग्गज नेते BC कांबळे आणि भंडारी बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते वरळीमध्ये. त्या बालेकिल्ल्यामध्ये माझे आजोबा, माझे वडील, माझे भाव आणि माझा संपूर्ण असा त्या ठिकाणी. त्यामुळे माझ्या कलटणी जीवनाला मिळाले की बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा, साहित्याचा, लेखनाचा, वाचनाचा माझा वरळीमुळं मोठा परिणाम माझ्यावरती झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतोय तुमचं मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा अन्य हिंदी असेल, यावरती तुमचं खूप प्रभुत्व आहे. त्याबद्दल काय सांगा? मी खरं तर एखादी पुस्तक वाचलं की माझ्या ते बऱ्यापैकी लक्षात राहतं, ते विसरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला साताराला जिल्हा परिषदमध्ये कास पठारावरील पाणी पुरवले साताराला असा माहिती होती. म्हणजे मी एकदा वाचल्यानंतर ते माझ्या या वयात सुद्धा 55-56 वयामध्ये सुद्धा माझ्या ते सर्व लक्षात राहतं. एकदा पुस्तक वाचलं की मी परत सहजासहजी 80% ते वाचत नाही. मग ते इंग्रजी असो, मराठी असो, कोणतंही पुस्तक असो, मला त्यामध्ये वाचनामध्ये सुद्धा रस वाटत नाही. म्हणजे एक वेळ मी चरित्र असेल, जगातलं असेल, देशातलं असेल, राज्यात असेल, एकदा वाचलं की मला ते परत वाचू वाटत नाही. बरेच 80% लेवलचं, जवळजवळ किंबहुना कमी जास्त लेवलचं माझ्या ते लक्षात राहतं. माझं स्मरणच मुळात नैसर्गिक खूप चांगलं आहे, ही एक बाजू माझी आहे. गेल्या अनेक वर्षांचा प्रवास पाहता अनेक मोठमोठ्या साहित्यिक असतील, राजकारणी असतील, यांच्याशी तुमचं अनेकदा भेटी झालेल्या आहेत. काय सांगाल त्याबद्दल? हो, मी मुंबईला या 6वी ते 10वीला असताना त्या काळाने नामदेव ढसाळ होते,
राजा ढाले मोठे पॅन्थरचे प्रमुख होते, रामदास आठवले साहेब जरी नेते होते तरी ते कवी होते, आणि जवी पवार असतील, भीमसेन देते असतील, प्राध्यापक दामोदर मोरे असतील, आणि त्या काळामध्ये सर्व संपूर्ण कवी आणि विचारवंताची फळी मुंबईमध्ये होते. आणि मधु दंडवते सारखे त्या काळामध्ये अर्थमंत्री असणारी माणसं आणि समाजवादी माणसं त्यांचे मी सहवासात होतो. समाजवादी युनियनचे माणसं असतील, अनेकांच्या सहवासात होतो. युनियनचे नेते असतील आणि काँग्रेसचे नेते असतील. त्या काळामध्ये गुरुदास कामत आमच्या ईशान्य मुंबईला होते, आणि ईशान्य मुंबईमध्ये बालेकिल्ला होता. म्हणजे पक्षीय लेवलला सुद्धा बीजेपी असेल, शिवसेना असेल आणि भाजप असेल, त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा असायची. आणि प्रत्येक पक्षाचा मोठा नेता हा विचारवंत असायचा. तो काहीतरी आदान प्रदान लोकांना द्यायचं. तो प्रभाव माझ्यावर मुंबईचे अनेक काँग्रेसचे नेते, अनेक रिपब्लिकन पक्षाचे नेते, पॅन्थरचे नेते, आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे सरकार चालवणारे महत्त्वाचे जे सत्ताधारी लोक असतात त्यांचं शेड्यूल रचनात्मक कार्यावरती असतं. आणि जे बंडखोर असतात, जे संघटना आहेत, शिवसेनेसारखी संघटना, पॅन्थरसारखी संघटना, हे आक्रमक होते. त्यांच्याकडे जगण्याची साधनं नव्हती. ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्याकडे जगण्याची साधनं होती. पण तरी सुद्धा वेगळ्या समाजवादी पक्षामध्ये असतील, दलित पॅन्थरमध्ये असतील, रिपब्लिकन पक्षामध्ये असतील, आदरणीय गवई साहेब असतील, हे सर्वांचं जर आपण शेड्यूल पाहिलं तर सर्व पक्षामधले हुशार लोक अत्यंत शिस्तबद्ध आणि आपला रचनात्मक कार्यक्रम करत असतात, आणि त्याचा प्रभाव आपल्या अनुयायावरती आणि सहकार्यावर पडत असतो. त्यामुळे मी अनेक नेते पाहिले, आणि मुंबईमध्ये गेल्यामुळं अनेक नेते पाहिले, ग्रंथालय पाहिले, मराठी मुंबई ग्रंथ संग्रहालय पाहिलं, मुंबई ॲस्थेटिक सोसायटीमधलं ग्रंथालय पाहिलं, मुंबई विद्यापीठामध्ये मुंडेकर होते, आणि अनेक त्या ठिकाणी प्राध्यापक अरुण कांबळे होते, अनेक दिग्गज अभ्यासक मुंबईमध्ये होते. आणि त्यांच्या सहवासात मी आल्यामुळं मला लेखनाची, वाचनाची आणि भाषणाची आवड निर्माण झाली. भाषण मला मुळातच लहानपणापासून आवडायचं. 82 साली मी चैत्यभूमीवरती गेलो. बाबासाहेब आंबेडकरांचे गोलमेज परिषदेतील भाषण मी ते पुस्तक घेतलं आणि रात्रभर तिथं वाचत गेलो. माझ्या लक्षात आले की माणसासाठी, जगण्यासाठी आपण घडायला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमधली जी भाषणं 30 आणि 32 सालची, रेमसे मेकडॉनल्ड पंतप्रधान इंग्लंडचे, त्यांना सांगितलं की माझ्या देशामधील माझ्या माणसाला हक्काचा वाटा राजकीय मिळाला पाहिजे. हे त्यांची त्या राजकीय हक्कासाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं बाबासाहेब आणि रेमसे मेकडॉनल्ड पंतप्रधानांसमोर. जगामध्ये असा विद्वान बाबासाहेब झाले की ज्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेमध्ये केलं. आणि ते पुस्तक माझ्यासाठी परिणामी घडलं की बाबासाहेबांची सगळी पुस्तकं वाचावी, बाबासाहेबांसारखं वागावं, बाबासाहेबांसारखं विचार अभ्यास करावं, व्यसन नसावं, समाजासाठी 80-90% आपल्या जीवनाचा वेळ संपूर्ण द्यावा, हा माझा निर्धार चैत्यवर मी 82 साली 6वीला असताना केला. आणि तो आज तागात या वयामध्ये 55-56 वर्षामध्ये, 35-40 वर्षामध्ये, 80 पासून 4थी पासून मी संपूर्ण आंबेडकरी चळवळीशी, साहित्याशी निगडीत आहे. हे करत असताना मी देशातल्या, राज्यातल्या कविता, कथा, इतिहास असतील, जगातले नायक असतील, देशातले नायक असतील, एवं देखील भारताच्या स्वातंत्र्य लढाईचे नायक असतील, प्राचीन भारताचे नायक असतील, मध्ययुगीन काळातले नायक असतील, राजे असतील, महाराज असतील, विद्वान असतील, संशोधक असतील, पण या सगळ्यात महत्त्वाच्या जगातल्या लेखकांनी ज्यांचा वेध घेतला ते शेतकरी आणि कष्टकरी आणि कामगार. माझ्यासाठी शेतकरी आणि कामगार, कष्टकरी की ज्यांच्या जीवावरती ही सर्व दुनिया चालते, आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे धान्य पिकवतात त्याच्यावरती जगाचं पोट चालतं. सर्व अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या गोष्टी आहेत. पर्यावरण महत्त्वाचं गोष्ट आहे, ऊन आता तापलेलं आहे. आणि म्हणून जगात शांतता, प्रत्येक माणूस जर चांगल्या प्रकारचा असेल, त्याला जर चांगलं वळण असेल, त्याला व्यायाम असेल, त्याला आहार असेल, त्याला घरामधलं वातावरण असेल, तर सुखी घर होऊ शकतो, तो सुखी होऊ शकतो. भारतीय राज्यघटनेनं सर्व अधिकार जरी दिलेले असले तर आपण स्वतः ते नीट वागावं लागतं, नीट चालावं लागतं, आणि नीट लोकांशी, सगळ्यांशी बंधुभावानं लोकशाही मार्गानं चालावं लागतं. हे महत्त्वाचं सूत्र आहे. त्यामुळं मी माझ्या आयुष्यात श्रीमंत होण्यापेक्षा एक चांगला माणूस, बाबासाहेबांचा अनुयायी हो, त्यांच्या विचारानं वागून इतरांना मी कसा उपयोगी पडेल, देशातल्या माझ्या सर्व बांधवांना, मी जाती धर्मातल्या सर्वांना मी कसा उपयोगी पडेल, हे मी ठाम 1982 साली ठरवलं. आजपर्यंत मी पैसा असो या नसो, पैशामुळे माझं काही नडत नाही. माणसं मी निर्माण केले, माणसांच्या मधून मी हे सहभागामधून, संघभावनेनं, बुद्धाच्या शांततेच्या आणि संघभावनेनं मी जीवन जगत आहे. त्यामुळे मला दुःख कोणत्याही प्रकारचं नाही. पैसा असो या नसो, गाडी असो या नसो, बंगला असो या नसो, मी माझं जीवन, माझं मन समृद्ध आहे. मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आणि ज्याला त्रास आहे त्याला मी 5 मिनिटामध्ये बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन करून त्याला चांगलं जीवनामध्ये वळणावरती, चांगल्या विचारावरती, सुखाच्या बाजूनं मी घेऊन जाऊ शकतो, असा मला लेखक म्हणून विश्वास आहे. मी गेल्या 44 वर्षांचा तुमचा प्रवास आहे. यामध्ये देशभरात कोठे कोठे तुमचा प्रवास झाला, कशाच्या निमित्ताने प्रवास? मी बऱ्याच वेळा
95 मध्ये प्रथम दिल्लीला, 96 मध्ये गेलो. दिल्लीमध्ये मी सर्व ग्रंथालय पाहिले, दिल्लीतली महत्त्वाची ठिकाणं पाहिले आणि दिल्लीमधल्या जे काय वेगळ्या संस्था आहेत, नॅशनल बुक ट्रस्ट असेल, साहित्य अकादमी असेल, भारत सरकारचा उपक्रम मी पाहिलं. त्यामधले अभ्यासक पाहिले, राष्ट्रीय सरावची विद्यापीठ असेल आणि त्या ठिकाणचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असेल, त्या विद्यापीठाला मी भेट दिली. त्या ठिकाणी भारताचे विद्यापीठ अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झालेले सुखदेव थोरातांना मी भेटलो. तेव्हा ते पदावर नव्हते, त्यावर मुंबई विद्यापीठामध्ये भेटत होतो. त्यामुळे विद्यापीठामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांची चैन माझ्या ओळखीची होती. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल आणि पुन्हा विद्यापीठ रेडिओवर तर मी अनेक वेळा सर्व अहिल्याबाई होळकर, मल्हार होळकर, महात्मा ज्योतिराव फुले या विषयावर मी भाषणं देत असतो. आणि म्हणून मुंबईला सर्व चॅनेल असतील, गव्हर्नमेंट चॅनेल असतील, इतर मी लहानपणापासून त्या चॅनेलच्या वृत्तपत्राच्या संपर्कात आहेत. मुंबईमधल्या ज्या 6वी पासून मी संपादक, साप्ताहिक चालवणाऱ्या सर्व लोकांच्या, मोठ्या दिग्गज लोकांच्या, संपादकाच्या सहवासात होतो, लेखकांच्या सहवासात होतो. त्यामुळे माझी वाटचाल एक राजकीय क्षेत्रामध्ये जरी मला आवड असली तरी मी एक अभ्यासक झालो आणि मी चांगला कविता, कथा, कादंबऱ्या लिहू लागलो. 91 साली रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते, केंद्र समाज कल्याण मंत्री असताना त्यांच्या हस्ते माझी बिरगोड नावाची पहिली कादंबरी प्रकाशित तरुण वयामध्ये झाली, कॉलेजला 13वीला असताना. आणि त्याशिवाय फलटणचे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याही सहवासात मी 11वी 12वी पासून होतो की त्यांच्यासारखा दिग्गज अभ्यासक, मोठा वक्ता आणि माणसांच्यासाठी तळमळ असणारा कर्मवीर अण्णांचे ते अन्वय होते. कर्मवीर अण्णा आणि गाडगे बाबांचाही माझ्या जीवनावर फार मोठा परिणाम आहे की ज्यामुळे सामान्य माणसाला आपण विचार देऊन त्याला कार्यरत करून त्याच्यामधून चांगलं देशाचं, समाजाचं काम आपण करू शकतो. लेखक नात्यानं आपण लेखन किती चांगलं केले त्यापेक्षा त्यांना चांगलं बोलून, चांगलं वागून, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल जर आपण घडला सहवासात तर ते काम मी सातत्यानं आज विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आहे. जिकडं तिकडं मेडिकलचा विद्यार्थी असो, फार्मसीचा विद्यार्थी असो, विद्यापीठ स्तरावरचा असो, अनेक विषयातला, इतिहासाचा असो, राज्यशास्त्राचा असो, त्या सगळ्या जगातल्या, देशातल्या, राज्यातली त्याला काय ना काय चांगली माहिती देऊन MPC UPSCचे विद्यार्थी, नापास झालेले विद्यार्थी सुद्धा, घडीभर मी ते मोठा अभ्यासक नसलो तरी सुद्धा मला माहितीच्या आधारे त्याला योग्य वळणानं मी त्याला वाट सांगतो. आणि म्हणून अशा हजारो विद्यार्थ्यांना मी 40 वर्षामध्ये सांगितलं. डॉक्टर, इंजिनियर, वकील मुलं झाली, मोठमोठे दिग्गज माणसं महाराष्ट्रामध्ये झाले, ते माझ्या सहवासात होते. माझ्यामुळे मी घडले असं म्हणणार नाही, पण त्यांचं कष्ट आणि त्यांचं वळण, परंतु मी थोडंसं काहीतरी त्यांना चांगलं सांगितलं, त्यातलं त्यांनी घेतलं आणि ते जीवनामध्ये अभेद्याने बलाढ्य झालेले आहेत. अशा प्रकारची ही समाज व्यवस्था बदलण्यासाठी विद्वानानं, लेखकानं आज काम करायला पाहिजे. त्याच्या हातामध्ये जग बदलण्याची ताकद आहे, राष्ट्र बदलण्याची ताकद आहे, समाज बदलण्याची ताकद आहे. समाजामध्ये वेगळ्या वाईट गोष्टी चाललेल्या असेल, व्यसन असेल, इतर असेल, यापासून दूर करण्यासाठी तो मुलगा विचारवंताच्या, लेखकाच्या सहवासात आला पाहिजे. मोठ्या अधिकाऱ्याच्या सोबत त्याचं वळण, चांगलं वळण त्याला लागलं पाहिजे, तो बदलला पाहिजे आणि संपूर्ण समाजाने देश चांगल्या दिशेनं, जगाच्या नवीन टेक्नॉलॉजीच्या 21व्या शतकामध्ये चांगलं चाललं पाहिजे, माणूस सुखी झाला पाहिजे. तुमची फिरती पाटी पण चांगली गाजली होती. माझं शोकतन आहे फिरती पाटी नावाचं, बेरोगड 1991ला. आणि फिरती पाटीमध्ये माझं संपूर्ण जीवन आहे. माझं वारुगड गाव, माझा आजू धरमपुरी, माझे आजोबा पंजोबाचे संदर्भ येतात, माझ्या वडिलांचा संदर्भ येतात, माझ्या 2 भावांचा संदर्भ येतो, माझ्या अवतीभोवतीचे भाव, चुलत भावांचा संदर्भ येतो. फिरती पाटी म्हणजे मराठी साहित्यामध्ये अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. दया पवारांचं बोलत असेल, नरेंद्र जाधवांचा आंब्याने आमचा बाप असेल आणि अलीकडचे अनेक 100-200 पुस्तकं असतील, महिलांविषयक असतील, सर्व उपेक्षित वर्गाचं, त्या जाती धर्माचं सर्व त्यामध्ये लेखन आहे. मी माझं पुस्तक लिहिताना या समाजामध्ये टीका टिप्पणी न करता त्यामधला सामाजिक वेचा, गावगाड्यातली माणसं ती कशी एकत्र राहता येतील, गावगाड्यामध्ये ती कशी एकत्र असतील, संयम बाळगणं महत्वाचं आहे. बंड करून आणि लोकांवर टीका करून कोणतंही साध्य होत नाही. या देशातल्या प्रत्येक माणसाला जो विरोधक जरी असला तर त्यालाच समजून घेऊन त्याच्याच घरी बदल करण्याची ताकद, त्याच माणसात बदल करून त्यालाच चांगलं सांगून त्याला त्याच्यातून चांगलं काम घडवणं हे महत्वाचं आहे. मला पुरस्कार कसा मिळेल, मी मोठा कसा होईल, यापेक्षा मला सन्मान मोठा मिळेल, यापेक्षा तो माणूस कसा बदलेल आणि समाजामधली विषमता कशी दूर होईल, हे लेखक म्हणून महत्वाचं काम मी या लेखनाद्वारे सर्व केले. अनेक छोटे छोटे कविता संग्रह आहेत, अनेक संमेलन आहेत. मी इंदोर, ग्वाल्हेर, हैदराबाद, दिल्ली संपूर्ण साहित्यासाठी, ग्रंथालयासाठी आणि सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रवास मी केलेला आहे. इतिहासाच्या गाड्या अभ्यासाचा, शिवाजी महाराजांचा शिवनेरी पासून ते रायगड पासून ते सगळे किल्ले मी पाहिले. सिंधुदुर्ग किल्ला पाहिला आणि अहिल्याबाई होळकरांचं चौंडी गाव पाहिलं. छोटंसं गाव, पण त्या गावानं देशाला एक मोठं वैभव करून दिलं. चौंडी सारख्या गावामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकरांनी देशाचा पॅटर्न करून, मल्हारराव होळकरांनी मुरुम सारख्या गावातून जाऊन दक्षिण भारतामध्ये राज्य उभा केलं. कनेरखेडच्या माजी शिंदेनं त्या संपूर्ण मोठं राज्य उभा केलं या संपूर्ण आपल्या उत्तर भारतामध्ये. आणि म्हणून हे मराठी माणसाचं मध्ययुगीन काळातलं, प्राचीन काळातलं, आधुनिक काळातलं, इंग्रजांच्या काळातलं, गीतांजली सारख्या कविता संग्रहानं नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांना मिळाला. इतकी उंची मराठी साहित्यामध्ये असायला पाहिजे. 500-1000 पानाची कादंबरी असतील,
तुंबाडचे खोत असतील आणि अनेक कादंबऱ्या असतील, पण त्या कादंबऱ्यामधून त्या माणसाचं प्रतिनिधित्व होतंय का नाही, आज सुद्धा समाजामध्ये भयावह स्थिती आहे. खेड्यापाड्यामध्ये महिलांचं जीवन खूप अवघड आहे. मजुरी करावी लागते आणि माणसांना गवंडी काम करावं लागतंय, कलर काम करावं लागतंय. माणसाचं जीवन चालत नाही, प्रचंड वाढणारी महाग आहे आणि याचा ताळमेळ बसत नाही. एक लेखक म्हणून मी जेव्हा माणसाकडे पाहतोय, या विद्यार्थ्याकडे पाहतोय, विद्यार्थिनीकडे पाहतोय, शिक्षकाकडे पाहतोय, रिटायर माणसाकडे पाहतोय, एका बाजूला या देशामध्ये प्रचंड पैसा वर्गीकरण होत चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या दुसऱ्या वर्गीकरणामध्ये माणूस गरीब होत आहे. दररोजच्या गरजा भागवू शकत नाही, इतक्या अडचणीचं जीवन जात आहे. आणि माझ्यासारखे आता यांच्यासारखे पत्रकार पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे खरं न्याय देतात. आणि म्हणून सामाजिक न्याय महत्वाचा कधी असतो तर त्या माणसाला अन्न वस्त्र निवारा मिळाल्याशिवाय कोणताही उपयोग नाही. आणि म्हणून धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं हे जरी काम असलं तरी ते फक्त दिखाऊ आहे. दिखाऊ कामापेक्षा या देशामध्ये आणि जगामध्ये माणसाला माणूस बनणं, माणसाला माणसाने स्वीकारणं, अशा प्रकारची विचारधारा आज महत्वाची आहे. माणसाचं या जगातलं सुंदर जगणं महत्वाचं आहे आणि सुंदर जगण्यासाठी त्यानं कष्ट, त्याला चांगलं वळण, त्याला शिस्त, त्याला मॅनर्स आणि मोठ्या माणसाविषयी, जगातल्या माणसाविषयी त्याला आपुलकीचा आदरभाव असला पाहिजे. आज समाजामध्ये स्वस्तातून पटकन मिळायला पाहिजे अशा प्रकारची वृत्ती वाढत चाललेली आहे. पण असं नसतं, कष्टाचं टिकतं आणि आपण चांगलं करल तेच पेरल तेच उगवतं आणि म्हणून आपण चांगलं केलं पाहिजे. आणि म्हणून सद्वर्तन, सद्गुण आणि सदाचार महत्वाचा आहे. सध्याचं जे आपण पाहतोय, आजचा जो जमाना आणि साहित्य क्षेत्रात तुम्ही काम करत होता, सध्या कसं बघता याकडे सगळं? भारतामध्ये प्राचीन साहित्य खूप मोठं आहे. आपण जरी हे धर्मशास्त्रानुसार जरी पाहिले तरी इथं मोठमोठी महाकाव्य आहेत आणि म्हणून या महाकाव्याच्या नंतर सुद्धा मध्ययुगीन काळ आला, शाहिरी आली, त्याच्यानंतर साहित्य आलं, मॉडर्न इंग्रज आल्यानंतर कथा कादंबऱ्या आल्या. परंतु या आपल्या गावामध्ये लहानपणी लहान झोपायला लागलं पोरगं नातू की आजी गोष्ट सांगायची, आजोबा गोष्ट सांगायचा. हे पिढ्याना पिढ्या संस्कृती अशी आलेली होती की इथं आजोबा आजी गोष्टी सांगायच्या. म्हणजे प्राणीविषयी गोष्ट असेल, माणसाविषयी गोष्ट असेल, म्हणजे कितीतरी मोठं चित्रण त्या ठिकाणी सामाजिक मानसिकदृष्ट्या सुंदर होतं की मुलाला आदर्श बनवणं त्यामध्ये उपाययोजना होती. शाळामधून आणि संपूर्ण आजी आजोबांनी सर्व सहवासामध्ये चांगलं वातावरण होतं. वारकरी संप्रदायामधून भक्तीचा मेळावा होता आणि गावागावामध्ये सगळ्या वेगवेगळ्या संपूर्ण यात्रा जत्रा सांस्कृतिक महोत्सव आहे, त्यामधून सुद्धा चांगल्या गोष्टी होत्या. व्यायाम असेल, मलखांब असेल, सगळ्या चांगल्या गोष्टी दूर निघून गेल्या. आणि खेळ असेल, सुरपाट असेल, भोवरा असेल, हे काही साहित्य खर्च येत ना असे खेळ होते. आता मागडे खर्च जगामध्ये आलं आणि त्याला एक मोठं महत्व उभं राहिलेलं आहे. लोकसंस्कृती, लोककलेचा मोठा या ठिकाणी भाग आहे. जर आपण वेगळ्या मंदिराला मानदेशामध्ये जर पाहिलं, सतोबापासून ते सर्व ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी धनगर समाजा जो सांस्कृतिक दृष्ट्या यात्रा असते तेव्हा जो ओव्या गातो, त्या ओव्यामध्ये मोठा अर्थ आहे. आणि कोकणामध्ये कोळी गीत आहेत, त्यामध्ये श्रमिकांचा मोठा अर्थ आहे. आणि म्हणजे अशा अनेक सांस्कृतिक गोष्टी आहेत की उकाणे आहेत, म्हणे आहेत, जिम्मा फुगडीची गाणी आहेत, महिलाविषयकची गाणी आहेत, भलरीची गाणी आहेत. हे सगळं लोकसाहित्याचा भाग अत्यंत महत्वाचा आहे, फार मोठं साहित्य आहे. आणि म्हणून आपल्याकडे या ठिकाणी वासुदेव होता, इतर कोणी होतं, ते सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. हे एक वारसा जपून ठेवायला पाहिजे. आणि म्हणून भारत सरकारनं सांस्कृतिक विभाग मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये कार्यक्रम राबवत असतात. त्याही कार्यक्रमाला मी कधी कधी मुंबईमध्ये जातो आणि विभाग. शिक्षण व्यवस्थेकडे कसं बघताय? आजचं शिक्षण भांडवलदारी झालेलं आहे. या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचे आयोग, स्वातंत्र्य शिक्षणाचे आयोग नेमले आणि यामध्ये संपूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकरण केलं गेलं. 14 वर्षाखालील मुलांना शिक्षण द्यायचं सांगितलं, ते ठरलं आणि सर्व झालं. परंतु आज 80 वर्षानंतर या देशामध्ये सगळा टोटल वर्ग, जाती धर्मातल्या, खेड्यापाड्यातल्या, वाडी वस्तीवरच्या लोकांना शिक्षण मिळायला पाहिजे होतं, पण ते मिळू शकलेलं नाही. काही लोक पदवीधर झालेले आहेत, काही लोक 8वी 10वी शिकलेले आहेत, काही लोक 11वी 12वी शिकलेले आहेत, काही निम्म्यातून शाळा परिस्थिती सोडावी लागतात. आणि काही मुलाच्या काळामध्ये तर फार शिक्षण महागडं झालेलं आहे. मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, सर्व शिक्षण महागडं झालेलं आहे. अशा या महागड्या शिक्षणामध्ये माणसांना फार कठीण झालेलं आहे. मेडिकलला जाणं तर फार कठीण झालंय. माणसं खाजगी प्रायव्हेटरित्या परदेशामध्ये मेडिकलला मुलांना पाठवतं, याचं वास्तव आहे. एक शेवटचा प्रश्न, सध्या तुम्ही आता चळवळ जवळने बघितली आहे आणि राजकारण पण जवळने बघितलं आहे. मग चळवळीत अनेक लोक काम करतात आणि सध्या जर राजकारण बघितलं, निवडणुका बघितल्या तर पैशाचा बाजार झालाय. या पैशाच्या बाजारामध्ये चळवळीतील लोक कसं टिकणार? प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही, भारतीय राज्यघटना निर्मिती करून स्वातंत्र्यानंतर या देशाला 80 वर्ष झालेले आहेत. आणि या देशामध्ये ते म्हणाले होते ब्राह्मणी वर्ग आणि भांडवलदारी वर्ग
माझ्या चवळीचा शत्रू आहे समतेचा. ही गोष्ट खरी आहे. महात्मा ज्योतिराव फुले असतील, सयाजी महाराज गायकवाड असतील, यांच्याही अगोदर राजमाता अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांनी फार मोठं लोकशाहीवादी काम या देशामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये असं जरी असलं, मेरिट फार महत्त्वाचं मानलं गेलंय. आणि 10वी-12वी नंतर क्लासचं पेव फुटलेलं आहे. या क्लासच्या माध्यमातून, अकॅडमीच्या माध्यमातून गरिबाला काय मिळेल का नाही मला सांगता येत नाही. पैशानं ॲडमिशन आणि एका बाजूला मेरिट तिथेही मिळणार नाही. म्हणून हंटर कमिशनची आपल्याला आठवण होते 1885 मग महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्या काळामध्ये सगळ्यांना शिक्षण मिळावं असं कमिशन आलं आणि त्यामध्ये सर्व साक्षी घेतल्या गेल्या. आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी साक्ष दिली की सर्व वर्गातल्या गोरगरिबांना शिक्षण मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आयोगाला सांगितलं. पण त्या काळामध्ये सर्व वरच्या वर्गातल्या लोकांनी कमिशनला काय सांगितलं, हे कमिशनचीच काय गरज नाही. आणि त्या काळात ते कमिशन गुंडाळलं आणि ते संपलं. परंतु पुन्हा एकदा मुद्दा आला की बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या उपेक्षित या देशातील हजारो वर्षाच्या विद्रोह सहन केलेल्या, शिक्षण न मिळालेल्या, शिक्षण नाकारलेल्या वर्गातला माणूस, युगपुरुष आणि बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेच्या ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन पदाची संधी मिळाली. त्यांनी ती घेतली आणि 14 वर्षाखालील मुलांना सक्तीचं शिक्षण दिलं. त्यामुळे हे सर्व शिक्षण आज मिळत आहे. जिल्हा परिषदच्या शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, खाजगी शाळा असतील, गव्हर्नमेंटच्या शाळा असतील, प्रत्येक मुलानं आज अभ्यास नीट करायला पाहिजे. त्याच्या पालकाला काय येत नाही, त्या विद्यार्थ्याला काही समजत नाही. अशा काळामध्ये त्याला शेजारी घराशेजारी मार्गदर्शनाची गरज आहे. चुलता असेल, मेहुणा असेल, माऊस भाऊ असेल. तो झाला आपला प्रश्न. एक आपला शेवटचा प्रश्न असा होता की तुम्ही चळवळीत काम करताय आणि आता सध्या जर बघितलं आपण तर राजकारणातल्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये पैशाचा बाजार झालेला आहे. चळवळीतील कार्यकर्ते राजकारणात टिकणार का? प्रश्न असा आहे की भारतीय संसदीय लोकशाही आहे. तुम्ही जर आता 14 सालपासून आज 26 साल 12 वर्षाचा भारताच्या राजकारणाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा, प्रादेशिक राजकारणाचा, नॅशनल राजकारणाचा आणि मोठे मोठे जे पक्ष आहेत, काँग्रेस आहे, BJP आहे आणि सर्व इतर प्रादेशिक पक्ष आहेत किंवा समतावादी पक्ष आहेत, या पक्षामध्ये निश्चित असं त्याला पक्ष चालवण्यासाठी मोठी गरज लागते सर्व गोष्टींची. आर्थिक बळ असेल, सामाजिक बळ असेल आणि मनुष्यबळ. परंतु त्याचा जाहीरनामा नीट पाहिजे, तो प्रामाणिक पाहिजे. नेतृत्व सांगणारा माणूस, नेतृत्व करणारा माणूस, त्याच्याकडे खूप पैसा आहे का नाही असं काही नाही. जगातल्या ज्या क्रांत्या आहेत, माओची क्रांती असेल, रशियाची क्रांती असेल, अमेरिकन राज्यक्रांती असेल आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास असेल, पैसा लागतो चळवळी करण्यासाठी. परंतु या देशामध्ये जर त्यानं प्रामाणिकपणे जर जाहीरनामा राबवला, बेरोजगारांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आणि सत्ता आल्यानंतर सुद्धा त्यांचे ते प्रश्न जर सोडवत असेल तर पक्ष पुढे जातो. आणि म्हणून उलट भारताच्या या राजकारणामध्ये स्पर्धा आहे. जग हे स्पर्धेचं जग आहे. तसं हे भांडवलदारी जगामध्ये स्पर्धा आहे. पण मला असं वाटत नाही की कोण टिकणार नाही. मोठ्या विचारवंताची, अभ्यासाची, देशामध्ये संपूर्ण नांगरणी खाऊन माजवणाऱ्या वक्ता नेतृत्वाची गरज आहे. नेतृत्वानं संपूर्ण समतेवरती, लोकशाहीवर आधारित जाहीरनामा करायला पाहिजे आणि स्वतःचा अभ्यास खूप पाहिजे आणि खूप मोठं लोकांचा सहभाग पाहिजे. लोकांच्या सहभागाशिवाय होत नाही आणि लोकांच्या सहभागासाठी प्रबोधनाची गरज असते. प्रबोधन अचूक आणि अत्यंत मार्मिक, चिकित्सक, अभ्यासक आणि अजेंडा पूर्ण करावं लागतं तर यश मिळतं. आणि म्हणून कधी कधी यश सुद्धा मिळत नाही सहकारी नीट नाही वागले तर. आणि लोक फार महत्वाचे आहेत. लोकांमध्ये सर्व प्रकारची जागृती केली तर लोक सपोर्ट देतात. हे वेळोवेळी काँग्रेसच्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये, स्वातंत्र्यानंतर अनेक देशातले सरकार बदललेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला मतदानाचा अधिकार दिला. हे सर्व चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही की ही नेतृत्व करणाऱ्या माणसानं मात्र अचूक नेतृत्व केलं पाहिजे. मी असे म्हणेन. मी बाकीच्या गोष्टीवर काही चर्चा करणार नाही. परंतु मी एक सांगेन, सर्वांना कळतं मतदार हुशार आहे, भारतीय लोक हुशार आहेत आणि भारताची ही जी आपली लोकशाही आहे अत्यंत महत्वाची, संविधानाने, राज्यघटनेने मान्यता दिलेली आपली ही जी संसदीय लोकशाही आहे, या संसदीय लोकशाहीला टिकवणे हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक माणसाचा त्यामधून विकास झालेला आहे, होणार आहे. आणि म्हणून भावी आयुष्यामध्ये, जगामध्ये याची साथ आणि लोकशाही टिकण्यासाठी प्रत्येक माणसानं चांगलं म्हणजे कठोर वागलं पाहिजे. शिस्तबद्ध आणि प्रामाणिक आपल्या प्रति, राष्ट्राप्रती आणि आपल्या समाजाविषयी, राष्ट्रीय समाज
स्वराज्याविषयी प्रथम भारतीय आणि नंतर भारतीय, आणि तिथं सेवा करण्यासाठी मातृभूमीची कुठेही कमी पडता कामा नये, तरच ते पक्ष चालतील. आणि म्हणून प्रपक्ष चालतो. माणसांचा विश्वास निर्माण करणं फार महत्वाचा लोकशाहीमध्ये, आणि तो निर्माण करणारा तितका नायक महत्वाचा, लायक लागतो. आणि म्हणून लायक नेतृत्वाला या देशातली जनता वेळोवेळी स्वीकारते. भारतीय जनता अतिशय चांगले, भारतीय लोकशाही अतिशय चांगले, राबवणाऱ्या माणसानं ती नीट राबवले पाहिजे, इतकंच महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर 1949 साली राज्यघटनेच्या त्या परिषदेमध्ये म्हणले होते की राज्यघटना किती जरी चांगली असली तरी राज्यघटना राबवणारे राज्यकर्ते चांगले पाहिजेत, त्यांनी चांगले निर्णय घेतले पाहिजे आणि चांगलं निर्णय घेऊन चांगलं राज्य केलं पाहिजे, तरच लोकशाही टिकेल. म्हणून मी असं सांगेन की या संपूर्ण माणसं, ही जनता आहे ती कधीही बिघडणार नाही. त्यांना चांगलं शिकवलं तर ती विश्वास घेऊन ती जनता काम करेल. आणि म्हणून भारतीय लोकशाही, भारतीय लोक यांचा माझा विश्वास आहे. तुमच्यासारख्या आदर्श पत्रकारांना ही लोकशाही वाढवण्यासाठी वृत्तपत्र आहे, न्यायालय आहे आणि कार्यकारी मंडळ आहे, प्रशासन आहे, या चारही स्तंभावरचे लोक कार्यरत आहेत. म्हणून भारतीय लोकशाही मजबूत आहे आणि मजबूतच होत जाणार आहे. कोणती अडचण राहणार नाही. इथून पुढे सुद्धा ते थोडंफार असतं काय अडचणी, आणि त्या निघून जातात. ठाम निर्धार करणारे नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि संपूर्ण उपनेत्यांची गरज आणि टीमवर्क करणाऱ्यांची गरज आहे. लोकशाही टिकवणाऱ्यांची गरज आहे. लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुतेवरती सामान्य माणूस हे लोकशाहीचं प्रमुख अंग आहे. आणि त्या सामान्य माणसाला सर्व अधिकार दिले पाहिजे, ती महत्वाची, त्याला दिशा दिली पाहिजे, त्याला जागृत केलं पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. अशा नेतृत्वाची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे कोणत्याही अडचणी येऊ शकत नाहीत. अतिशय चांगलं वातावरण, उलट जितकी स्पर्धा आहे तितकी ती चांगली गोष्ट होते. त्यामुळे कोणत्याही अडचणी येऊ शकत नाहीत. जरी अडचणी काही निर्माण झालेल्या असल्या पुढील काळात त्या चांगल्या होतील असं मला वाटतं. आणि ती जनता नीट केलं असं ठाम मला विश्वास आहे लोकशाहीवर, जनतेवर, भारतीय संविधानावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यविचारावर. नक्कीच आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 44 वर्षांपासून सामाजिक असेल, त्याचबरोबर साहित्य, लेखन असेल किंवा कला असेल, या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ साहित्यिक तानाजीराव जगताप यांच्याशी आपण विविध विषयांच्या अंगाने चर्चा केली आणि त्यांनीही त्या अनुषंगाने सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलसाठी फलटण. धन्यवाद. ओकेच केलं. हा, धन्यवाद. नमस्ते फलटणला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. फलटण तालुक्यातले शेतकरी, कामगार, सुशिक्षित, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर सर्व थरामध्ये राजकुमार गोपने आणि वैभव गावड्याने एक लाट निर्माण केली की लोकशाही मूल्यासाठी जे मीडियामधचं काम असावं लागतं ते इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे. आणि हे काम प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पोचलेलं आहे. माणसाचं मन जिंकणे नव्हे तर माणसाचा विकास होणे, माणूस समृद्ध होणे, आणि हेच चॅनेलचं लोकशाहीचं काम अत्यंत प्रगल्भपणे या आमचे राजकुमार गोपने साहेबांनी करून दाखवलेल्या आहे तरुण वयामध्ये, आणि वैभव गावड्याने करून दाखवलेल्या दोन्ही पत्रकारांचं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो की लोकांच्या हितासाठी त्यांनी आतापर्यंत क्षण चांगलं केलेलं काम पुढील कामामध्ये सुद्धा लोकांना सुखी करेल असा आणि लोकशाहीला मजबूत करेल असा माझा विश्वास आहे. लोकशाही मूल्यांचा, मानवी मूल्यांचा आणि आदर्श युगपुरुषांचा आदर्श घेऊन चाललेलं काम निश्चितच ठाम असं पुढं काम चालू राहील आणि या माणसांना सुखी करेल असं मला वाटतं. आणि मी थांबतो. जय भारत.